नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, रणसंग्राम स्कोअर बूस्टर नावाची जी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, हा 5व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे आणि पंचायत राजमधील हा 2ऱ्या क्रमांकाचा आहे. 4था आणि 5वा व्हिडिओ आपण कशावर बनवला असेल तर पंचायत राज यावर बनवलेला आहे. का तर बऱ्याच मुलांना हा अवघड जातो. पंचायत राज जो सब्जेक्ट आहे तो अवघड जातो. का तर हा वास्ट सब्जेक्ट आहे, परंतु आयोग काय करतो, काही महत्त्वाच्या एरियावरच काय करतात तर क्वेश्चन विचारतात. तर तशाच प्रकारचे आपण काय केलेले आहे, व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे आणि राहिलेला एरिया आपण आज कव्हर करणार आहे. तर बघा, खालील समित्या त्यांच्या स्थापना सालानुसार चढत्या क्रमाने लावा. तर आयोग काय करतात, तर हा आयोगाचाच आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. तर आपल्याला इयर सुद्धा महत्त्वाची आहे. तर आपण बघू, अशोक मेहता समितीची स्थापना आपल्याला 1977 मध्ये पाहायला मिळतात. बलवंतराय मेहता समिती सर्वांनाच माहीत असेल, 1957 मध्ये यांची स्थापना झालेली आहे. परत जी.व्ही.के. राव समितीची स्थापना आपल्याला 1985 मध्ये पाहायला मिळतात आणि के संतानम समितीची स्थापना 1963 आणि 1965 अशा 2 वेळेस झालेली आहे. तर पहिल्या वेळेस कशासाठी असेल तर आर्थिक संबंधासाठी आणि दुसऱ्या वेळेस निवडणूक आहे त्याबद्दल त्यांच्यासाठी स्थापना झालेली. तर बघा मित्रांनो, आपल्याला क्रम विचारलेला आहे. ब नंतर काय येणार, ड येणार. तर ब नंतर क, त्यामुळे पहिलं ऑप्शन गेलं. त्यानंतर काय असेल दुसरं ऑप्शन, त्यानंतर काय तिसरं सुद्धा ऑप्शन गेलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक काय असेल तर ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 पाहायला मिळतात. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर बघा, आता परत आपल्याला कोणत्या समित्या महत्त्वाच्या असेल, जी.व्ही.के. राव समिती बघितली. त्यानंतर आपल्याला एल.एम. सिंघवी समितीची स्थापना कधी असेल तर 1986 मध्ये पाहायला मिळतात, 1986 मध्ये. त्यानंतर थँगन समिती, कोणी याला थंगन म्हणतात, कोणी थँगन म्हणतात, 1988 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र रिलेटेड कोणत्या समित्या असेल, तख्तमल जैन समितीची स्थापना सुद्धा काय 1966 मध्ये. लक्षात ठेवायचं. परत जर जोड्या लावा म्हणून विचारला तर काय आपल्याला ह्या समित्या माहीत असायला हव्या. महाराष्ट्र रिलेटेड कोणत्या समित्या महत्त्वाच्या, तर वसंतराव नाईक समिती कधीची आहे, 1960. त्यानंतर कोणती समिती महत्त्वाची असेल तर पी.बी. पाटील समिती कधीची आहे तर 1984 मध्ये यांची स्थापना आहे. परत काय बोगीरवार समिती म्हणतो आपण, यांची स्थापना कधी असेल तर 1970 मध्ये पाहायला मिळतात. बापूराव काळे समिती 1980 मध्ये आपल्याला यांची स्थापना पाहायला मिळतात. तसेच भूषण गगराणी समिती 1994 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा मित्रांनो, ह्या तर समित्या रिलेटेड झाल्या, परंतु नाही का काही समित्याच्या आपल्याला शिफारशी सुद्धा महत्त्वाच्या आहे. बलवंतराय मेहता समितीच्या काही शिफारशी महत्त्वाच्या आहे. त्यानंतर वसंतराव नाईक साहेबांची समिती यांच्या सुद्धा काही शिफारशी लक्षात ठेवायच्या. परत काय असेल, अशोक मेहता समिती यांच्या सुद्धा काही प्रमाणात आपल्याला काय तर त्यांच्या शिफारशी सुद्धा महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी बघितल्या होत्या, तसेच वसंतराव नाईक साहेबांच्या समितीच्या शिफारशी बघितल्या होत्या. परत यांनी अहवाल कधी दिला असेल हे सुद्धा लक्षात ठेवायचं. अशोक मेहता समितींनी अहवाल कधी दिला, 1978 मध्ये. परंतु बलवंतराय मेहता समितींनी अहवाल हे जानेवारीला स्थापन झाली 1957, त्यामुळे अहवाल सुद्धा यांनी काय केला असेल तर 57लाच दिलेला आहे, नोव्हेंबर 1957 मध्ये. परत काय वसंतराव नाईक साहेबांची समिती जून 1960 मध्ये अहवाल कधी दिला असेल तर मार्च 1961 मध्ये त्यांनी अहवाल दिलेला आहे. तसंच काय पी.बी. पाटील समितीचा सुद्धा अहवाल आपल्याला महत्त्वाचा आहे. कधी दिला असेल त्यांनी तर 1986 मध्ये. आयोग म्हणतात कधी 85ला. तर यांचे सदस्य सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, पुढे आपण घेतलेले आहे. आता बघा, बलवंतराय मेहता समितीची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली. तर हे विधान काय आहे, बरोबर आहे. बलवंतराय मेहता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश नाही तर काय गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री होते.
ठाकूर फुलसिंग, बीजीराव, डीपी सिंग हे समितीचे इतर सदस्य होते. तर हे विधान काय असेल? बरोबर आहे. भारतातील सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य का? तर नाही, राजस्थान. त्यानंतर काय असेल? राजस्थान नंतर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र हे 9व्या क्रमांकाचे राज्य होते. मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलेलं आहे. बघा, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची प्रथम राज्य कोणतं असेल? तर आपण बघितलेलं आहे राजस्थान. परंतु 73वी घटना दुरुस्ती लागू करणारं पहिलं राज्य कोणतं असेल? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं. परत या समितींनी काय सांगितलं होतं मित्रांनो? की त्रिस्तरीय काय असावी? पंचायत राज व्यवस्था असावी. आता ही समिती आपल्याला माहीतच आहे, मागच्या वेळेस सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. 1952चा समुदाय विकास कार्यक्रम असेल, 1953 मधला राष्ट्रीय विस्तार सेवा असेल, यांच्या काय तर पुनर्परीक्षण करण्यासाठी ही समिती नेमली होती. परंतु त्यांनी काय तर ग्रामपंचायत रिलेटेड शिफारसी केलेल्या आहे. लक्षात ठेवायचं. परत त्यांनी काय म्हटलं होतं? लोकसभा आणि काय विधानसभेतील जे सदस्य आहेत त्यांना काय द्या? जिल्हा परिषदेवर सदस्यत्व द्या. परत काय सांगितलं असेल त्यांनी? तर जे जिल्हा परिषदचे अध्यक्ष असणार ते काय असणार? IAS दर्जाचे असणार. परंतु महाराष्ट्र रिलेटेड काही गोष्टी आपण स्वीकारल्या तर नाही का? यानंतर आपण कोणती समिती स्थापना केली असेल? बलवंतराय मेहता समितींनी शिफारशी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज आपल्याला काय करायचं होतं? तर लावायचं होतं. त्यासाठी आपण नाही का वसंतराव नाईक साहेबांची समिती स्थापन केली. त्यांनी बऱ्याच गोष्टी यामधल्या स्किप केलेल्या आहेत. तर लक्षात ठेवायचं. यांनी काय म्हटलं होतं? जी पंचायत समिती आहे त्यांना काय द्या? जास्त वेटेज. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये काय तर जिल्हा परिषदला जास्त वेटेज आहे. परत आपण काय केलं असेल? तर अध्यक्ष कोण असेल? तर निवडून आलेल्या जनतेमधूनच असतात जिल्हा परिषदेवर अध्यक्ष. ठीक आहे. आता बघा, खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीची सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली? तर वसंतराव नाईक समितींनी केली का? तर मुळीच नाही. PB पाटील समिती यांनी सुद्धा केलेली नाही. LN बोगीरवार तर यांनी मात्र केलेली आहे. यांनी काय सांगितलेलं आहे? पंचायत सरपंच परिषद असावी. तर आता हे पंचायत समिती जी असतात आपल्याला आर्टिकल 77 मध्ये काय सापडतात? तर सरपंच परिषद किंवा सरपंच परिषद म्हणतो किंवा सरपंच समिती म्हणतो आपण, स्थापना पाहायला मिळतात. तर कोणी केली असेल? ही LN बोगीरवार समितीने. आता LN बोगीरवार समितीची स्थापना आपल्याला माहीतच आहे 1970 मध्ये. अहवाल मात्र त्यांनी 1971 मध्ये दिला. परत त्यांनी काय सांगितलं असेल? तर जिल्हा नियोजन व विकास महामंडळे स्थापन करा. 2 यांनी सांगितल्या. रिकमेंडेशन महत्वाचे आहे. सरपंच समिती, परत काय जिल्हा नियोजन व विकास महामंडळे स्थापन करा. कोणी सांगितलं असेल? तर बोगीरवार समितींनी सांगितलेलं आहे. आता बघा मित्रांनो, सरपंच समिती हे कुठे स्थापना होत असते? तर आपली पंचायत समिती आहे त्या ठिकाणी आपल्याला सरपंच समिती पाहायला मिळतात. तर लक्षात ठेवायचं. बघू आपण पुढे. तर बघा मित्रांनो, वन डे रिव्हिजन बॅच सुद्धा अवेलेबल आहे. कुठे अवेलेबल असेल? तर पॉलिटी बाय गोपाल सर किंवा इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपवर अवेलेबल आहे. फक्त 100 रुपयात आपण ही बॅच ठेवलेली आहे. परत काय असेल? तर टेस्ट सिरीज सुद्धा किती? तर 17 टेस्ट मिळणार आहे तुम्हाला यामधून. आणि काय असेल? तर 49 रुपयात ही टेस्ट सिरीज असेल. 17 ह्या टॉपिक वाईज असेल आणि 3 कॉम्प्रेहेन्सिव्ह असेल. टोटल किती टेस्ट असेल? तर 20 टेस्ट डिझाईन केलेले आहे. उद्देश एवढाच की सर्वांना काय तर सर्वांपर्यंत ही कमी पैशामध्ये पोहोचावं, म्हणून आपण फीस किती ठेवलेली आहे? रिजनेबल दरामध्ये ठेवलेली. योग्य पर्याय ओळखा. द्विस्तरीय पंचायत राज असावे अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली का मित्रांनो? तर नाही. यांनी तर त्रिस्तरीय सांगितली. मग द्विस्तरीय कोणी सांगितली असेल? तर आपल्याला माहित आहे अशोक मेहता समिती. आता ही अशोक मेहता समिती 1977 जनता सरकार होतं, त्यानंतर काय झाली? स्थापन झाली. जसंही सरकार गेलं त्यांनी शिफारशी केल्या, परंतु त्या शिफारशी स्वीकारल्या तर नाही का? तर गव्हर्नमेंट काय झालं असेल? चेंज झालेलं असेल. तर पहिलं विधान काय चुकीचं आहे? द्विस्तरीय कोणी सांगितलं? तर अशोक मेहता समितींनी. वसंतराव नाईक समितींनी जिल्हा परिषदेमध्ये लोकसभा व विधानसभा सदस्यांना प्रतिनिधित्व द्यावे का? तर त्यांनी म्हटलं की नाही द्यायचं. मग कोणी सांगितलं असेल? जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व द्यायचं. तर
हे आपल्या बलवंतराय मेहता समितीने सांगितलं. म्हणून काय आहे तर दोन्ही विधान काय आहे चुकीचे आहे. योग्य पर्याय वरील पैकी नाही. वसंतराव नाईक समितींनी अहवाल कधी दिला? आता बघा मित्रांनो, स्थापना कधी झाली? 1960 मध्ये. अहवाल कधी दिला असेल त्यांनी तर 1961 मध्ये त्यांनी अहवाल दिलेला. स्थापना 60 मध्ये जून आणि अहवाल मार्च 1961 मध्ये दिला. परत बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला 5 सदस्य पाहायला मिळतात. तर ती कोणती सदस्य असेल तर लक्षात ठेवायचं. तर भगवानराव गाडे, त्यानंतर काय असेल बाळासाहेब देसाई, मधुकर यार्दी, त्यानंतर काय असेल दिनकरराव साठे आणि PC मोहिते. यांची सदस्य आपल्याला विचारलेली नाही, परंतु लक्षात ठेवायची कधीतरी आयोग आपल्याला का तर सदस्य विचारणार. का विचारणार तर बघा बलवंतराय मेहता समितीचे त्यांनी सदस्य सुद्धा विचारलेले. मग यांची ट्रिक सुद्धा आपण ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. ट्रिक कशा प्रकारे बनवायचे तर बघा मित्रांनो, देसाई व मोहिते यांनी यादी आहे की नाही, यादी म्हणायचं त्याला. देसाई व मोहिते यांनी यादी दुकानामध्ये, कोणाच्या दुकानामध्ये, वसंतरावांच्या गाडली किंवा आपण काय म्हणू त्याला पुरली. तर हे ट्रिक आहे. ट्रिक अशाच प्रकारच्या बनतात. बघा देसाई व मोहिते यांनी यादी वसंतरावाच्या दुकानामध्ये काय केली, पुरली किंवा आपण गाडली. तर बघा बाळासाहेब देसाई पाहायला मिळतात. त्यानंतर काय PC मोहिते, त्यानंतर काय यादी म्हणजे काय तर मधुकर यार्दी आणि वसंतराव म्हणजे काय तर वसंतराव नाईक साहेबांच्या समितीमधले हे सदस्य आहे. ठीक आहे. परत बघा गाडली म्हणजे काय तर गाडे, लक्षात ठेवायचं. सोपी ट्रिक आहे. सदस्य सुद्धा काय लक्षात राहणार. 2 ते 3 वेळेस हे ट्रिक आपल्याला एक वेळेस म्हणजे 2-3 वेळेस वाचल्यानंतर ही लक्षात राहणार. परत बघा वसंतराव नाईक साहेबाच्या समितींनी अहवाल मार्च 1961 मध्ये, स्थापना 1900 काय असेल तर 60 ला. सदस्य आपल्याला टोटल 6 सदस्य आहे. अध्यक्ष जर यामध्ये ऍड केले तर किती होणार, 6 होणार. ठीक आहे. परत बघा यांनी काय सांगितलं असेल तर त्रिस्तरीय काय असावी, पंचायत राज व्यवस्था असावी. त्यानंतर काय लोकसभा आणि काय असेल, लोकसभा आणि विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषदेवर सदस्यत्व देऊ नये. परत काय सांगितलं असेल तर जिल्हा परिषद जी आहे ती काय असेल, जिल्हा परिषदेला मॅक्झिमम वेटेज द्या. परंतु आपण बघितलेलं आहे बलवंतराय मेहता समितींनी काय सांगितलं होतं तर पंचायत समितीला वेटेज द्या. तर आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात. परत त्यांनी महसूल विभागणी सुद्धा सांगितली होती. महसूल विभागणी त्यांनी जिल्हा परिषदेसाठी 70% आणि काय ग्रामपंचायतीसाठी 30% द्यावे हे सुद्धा त्यांनी रिकमेंडेशन केलेली आहे. बऱ्याच रिकमेंडेशन त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ही समिती सुद्धा आपल्यासाठी काय असेल तर महत्त्वाची आहे. का महत्त्वाची असेल तर महाराष्ट्रातील काय म्हणतात विकेंद्रीकरणाची किंवा लोकशाही विकेंद्रीकरणाची समिती सुद्धा कशाला म्हणतात तर वसंतराव नाईक साहेबांच्या समितीला म्हणतात. ग्रामविकास समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य हे ग्रामपंचायतीचे असावे तर किती सदस्य असावे, 1/3 सदस्य हे ग्रामपंचायतीमधील असायला हवे. तर बघा मित्रांनो, ग्रामविकास समित्या कशासाठी असतात तर परिस्थितीनुसार ह्या स्थापन केल्या जातात. आपल्या आर्टिकलमध्ये किंवा असं कंपल्सरी नाही की किती ग्राम समित्या स्थापन करायच्या ग्रामपंचायतीने, परंतु काय असतात तर परिस्थितीनुसार हे स्थापन केले जातात. मग एखादा जलसंपदा रिलेटेड
काही समस्या असेल तर त्यामध्ये काय करणार, समिती स्थापन करणार, ते अहवाल देणार. एखाद्या रोडविषयी असेल किंवा एखाद्या योजनेविषयी असेल तर ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर 45 दिवसामध्ये ह्या समित्या स्थापन केल्या जातात. आता बघा यामध्ये सदस्य, ग्राम पंचायत मधील सदस्य किती असायला हवे, कमीत कमी 1/3. मग महिलेचं प्रमाण किती, तर महिलांचं प्रमाण आपल्याला ह्या 1/3 महिला असायला हव्या. परत बघा मित्रांनो, जर ही समिती महिला किंवा काय असेल दुर्बल घटक याविषयी समस्या असेल त्यासाठी समिती स्थापन केली तर किती तृतीयांश, 2/3 ह्या महिलांचा समावेश असायला हवा. SC ST असेल किंवा दुर्बल घटक म्हणू किंवा महिलांच्या रिलेटेड असेल तर ह्या गोष्टी काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. आता बघा सदस्य संख्या किती असतात यांची, 12 ते 24 असतात. आयोगानं विचारलेलं आहे कमीत कमी काय 12 आणि जास्तीत जास्त किती, तर 24 असतात. परत बघा मित्रांनो, यामध्ये जे सरपंच असतात, सरपंच काय असेल तर पदसिद्ध अध्यक्ष असतात याचे, ग्राम विकास समितीचे कोण, सरपंच, लक्षात ठेवायचं. परत सचिव कोण असेल तर सचिव हे आपल्याला ग्रामसेवक पाहायला मिळतात. महिलांचं प्रमाण 1/3. वेगवेगळ्या काय समित्या स्थापन केल्या जातात. शाळेवर नियंत्रण ठेवायचं असेल तरी ही समिती स्थापन केल्या जाते, बरोबर का. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार समिती स्थापन करतात. तर बघा 12 ते 24 कमीत कमी संख्या. त्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य किती असायला हवे, 1/3. महिला किती, तर 1/2, 50% म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. महिला किंवा दुर्बल घटक असेल, SC ST रिलेटेड असेल त्यावेळेस 2/3 ह्या महिला असायला हव्या. परत काय 12 ते 24 काय कमीत कमी आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या असतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. सरपंच काय असतात तर पदसिद्ध अध्यक्ष असतात. सचिव कोण तर ग्रामसेवक असतात, लक्षात ठेवायचं. आता बघा 2/3 जर ग्रामसभेमध्ये ठराव पास झाला आणि या समित्या ज्या ग्रामविकास समित्या आहे, आता एखाद्या समितीचं जर काम काढून घ्यायचं असेल तर काय करतात, ग्रामसभेने 2/3 ठराव पारित केला तर जी समिती स्थापन केली असेल ग्रामविकास समिती, त्यांचे काय तर कार्यसुद्धा काढून घेण्याचा अधिकार कोणाला आहे, ग्रामसभेला आहे, लक्षात ठेवायचं. परत बघा मित्रांनो, ग्रामसभा, आता जोड्या लावा, आपल्याला काही आर्टिकल महत्वाचे असतात. तर ग्रामसभा काय असेल, आर्टिकल ए मध्ये पाहायला मिळतात आपल्याला 343A. त्यानंतर काय असेल, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कशामध्ये पाहायला मिळतात तर ई मध्ये. त्यानंतर पंचायतीच्या निवडणुका आपल्याला के मध्ये पाहायला मिळतात. पंचायतीचे लेखापरीक्षण आपल्याला जे मध्ये पाहायला मिळतात. तर एक नंतर काय असेल 3 नंतर काय असेल 2, ऑप्शन क्रमांक. त्यानंतर 4, 1 3 2 4 एकाच ठिकाणी दिसतात. 1 नंतर इथे 2 आहे त्यामुळे गेलं हे. तर आता बघा काही आर्टिकल सुद्धा लक्षात ठेवा. आपल्याला माहित आहे निवडणूक आयोग कशासाठी, राज्य निवडणूक आयोग 243K. परत बघा मित्रांनो, वित्त आयोग सुद्धा लक्षात ठेवा, वित्त आयोग 243 आहे. त्यानंतर काय असेल, आरक्षण, पंचायत मधील आरक्षण, पंचायत संस्थेमधील आरक्षण म्हणू आपण, पंचायत राज मधील आरक्षण काय तर डी मध्ये पाहायला मिळतात. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. काही आर्टिकल अशी आहे की ते काही राज्यांना लागू नाही, तर कोणत्या आर्टिकल मध्ये 243M मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. तर बघा मित्रांनो, हे रिपीटेड एरिया आहे, यासोबत हे सुद्धा आर्टिकल लक्षात ठेवा. जोड्या लावायला क्वेश्चन आला तर काय आपला चुकायला नको. 73वा घटना दुरुस्ती कायद्यानुसार जर एखादी ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली तर तिची निवडणूक किती कालावधी घेणे आवश्यक आहे. तर आपल्याला माहित आहे 6 महिन्याच्या आतमध्ये किंवा 6 महिन्यापर्यंत काय तर निवडणुका घ्याव्या लागतात. ठीक आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था नाही. तर 243M हे आर्टिकल आपण बघितलेलं आहे. नागालँड असेल, मेघालय असेल, मिझोरम असेल, त्रिपुरा वगैरे आहे का तर बिलकुल नाही. गुजरात नाही. दार्जिलिंग मधील पहाडी एरिया म्हणू आपण, ते सुद्धा काय तर यामध्ये पाहायला मिळतात.
तर ऑप्शन क्रमांक ABC एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. डी आहे का? तर नाही आहे. BC ई तर नाहीच. तर यावर सुद्धा कधी कधी क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवायचं. परत बघा, 73व्या घटना दुरुस्तीशी संबंधित पुढील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला. तर हे विधान काय असेल? बरोबर आहे. आता बघा, 73वी घटना दुरुस्ती आपल्याला माहित आहे कधी झाली असेल? 1992 मध्ये. आणि अंमलबजावणी कधी झाली असेल? तर 24 एप्रिल 1993 मध्ये. आपण बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. 24 एप्रिल आपण काय पाळतो? तर पंचायत राज दिवस म्हणून सुद्धा आपण पाळतो. 1976 का? तर नाही, 1992. 73वी घटना दुरुस्ती मध्ये झाली. कधी झाली? तर 1992 मध्ये. संविधानाच्या 11व्या परिशिष्टामध्ये यांचा समावेश होतो. हे सुद्धा काय केलं आपण? बघितलेलं आहे. महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्यात आल्या. बरोबर आहे. कमीत कमी 1/3 जागा राखीव ठेवण्यात आल्या. परंतु काही राज्य 50% सुद्धा देतात. आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर काय असेल? अ ड काय विधान बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, 73वी घटना दुरुस्ती आपल्याला माहित मागच्या व्हिडिओत सुद्धा बघितली. कधी असेल? 1992 मध्ये. विधेयक क्रमांक 72. 74वी विधेयक क्रमांक 73 हे सुद्धा 92 मध्ये काय झालेली आहे? घटना दुरुस्ती झालेली आहे. परत काय असेल? अंमलबजावणी बघितली होती आपण. अंमलबजावणी 24 एप्रिल 1900 काय असेल? 93. परत हे किती? 1 जून 1993. परिशिष्ट किंवा शेड्यूल म्हणतो आपण 11व्या शेड्यूल मध्ये. हे कितव्या शेड्यूल मध्ये असेल? तर हे 12व्या शेड्यूल मध्ये. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 73व्या घटना दुरुस्तीने खालील पंचायत राज संस्थेशी अनिवार्य तरतूद नाही. अनिवार्य म्हणजे काय? तर बंधनकारक. आता बघा मित्रांनो, आपण काय केलं असेल? 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली आणि राज्यांना काय केलेलं असेल? तर काही बंधनकारक तरतुदी केलेल्या आहे. की बघा, वेगवेगळ्या राज्यानुसार काय असतात? थोड्याफार प्रमाणात आपल्याला पंचायत राज संस्था चेंज पाहायला मिळतात. परंतु काही बंधनकारक आर्टिकल किंवा काय म्हणू आपण, काही बंधनकारक तरतुदी त्यामध्ये त्यांनी ऍड केलेल्या आहे आर्टिकलमध्ये. कोणी केलं असेल? तर हे केंद्रांनी केलेलं आहे. राज्याला हे काय करावं लागेल? जेव्हा पंचायत राज रिलेटेड काही गोष्टी त्यांना ज्या तरतुदी आहे त्या लागू करायच्या, अंमलबजावणी करायची असेल तर काही गोष्टी ह्या बंधनकारकच केलेल्या आहे. ग्रामसभा ही असायलाच हवी. प्रत्येक राज्यामध्ये काय? भारताच्या आपल्याला ग्रामसभा पाहायला मिळतात आर्टिकल 243 यानुसार. महिलेला आरक्षण सुद्धा द्यायचं. कमीत कमी किती सांगितलं त्यांनी? 1/3 आरक्षण आपल्याला आर्टिकल डी मध्ये पाहायला मिळतात. बरोबर का? 243. तसंच काय? SC असेल, ST असेल, लोकसंख्येच्या प्रमाणात यांना काय द्यायचं? आरक्षण द्यायचं. हे सुद्धा काय? बंधनकारक केलेलं आहे. राज्य निवडणूक आयोग सुद्धा काय? स्थापन करा. हे सुद्धा काय असेल? तर बंधनकारक केलेलं आहे. तर राज्य निवडणूक आयोग 243 केनुसार आपल्याला पाहायला मिळतात. कर शुल्क व टोल हे मात्र बंधनकारक केलेलं नाही. तर हे काय असेल? आपापल्या राज्यांच्या इच्छेवर असेल की ह्या तरतुदी पंचायत राजला लागू करायच्या की नाही करायच्या. ठीक आहे. परंतु ह्या कंपल्सरी आहे. परत काय सांगितलं त्यांनी? वित्त आयोग सुद्धा असायला हवा. वित्त आयोग आर्टिकल 243 नुसार आपल्याला पाहायला मिळतात. परत काय सांगितलं? सदस्यांचं वय. जर एखाद्या सदस्यांना उभं राहायचं असेल काय उमेदवार म्हणून तर 21 वर्ष वय असायला हवं. परत काय? कार्यकाळ किती वर्षाचा? तर 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी सांगितलेला आहे. ह्या सुद्धा तरतुदी काय? बंधनकारक तरतुदी आपण बघत आहे. परत त्यांनी जे अध्यक्ष असेल, सदस्य असेल त्यांना काय? वोटिंग करण्याचा अधिकार. कोणते? मग आपल्या पंचायत राज संस्थेमधील पंचायत राजमध्ये काय येणार? ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल आणि काय? ZP असेल. तर यांना काय? अध्यक्ष आणि सदस्य यांच्या जर मीटिंग होत असेल, यांच्या काही समितीमध्ये त्यांचा समावेश होत असेल तर त्यांना काय? अध्यक्ष व सदस्य यांना कशाचा अधिकार? मतदानाचा. परत बघा, जे अध्यक्ष आहे, कोणते अध्यक्ष? तर पंचायत समितीचे सभापती म्हणतो आपण.
आणि काय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे कसे असेल तर अप्रत्यक्षपणे, म्हणजे काय सदस्यामधूनच निवड केली जाणार यांची. परंतु जे आपले सरपंच आहे बघा, ग्राम पंचायतीमधील सरपंचाबाबत त्यांनी ही कंपल्सरी तरतूद केलेली नाही. सभापती निवडायचे असेल तर काय असणार, पंचायत समितीमध्ये जे सदस्य निवडून आलेले आहे एकाची निवड सभापती म्हणून होणार. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा काय तर सदस्य निवडून आले, ज्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री निवडतो, ज्याप्रमाणे आपण काय पंतप्रधान निवडतो त्याचप्रमाणे, ठीक आहे, परंतु निवडून आलेल्या सदस्यामधून. आणि आपल्याला सरपंच बघा, गव्हर्नमेंट चेंज झालं की कधी जनतेमधून असतात तर कधी सदस्यामधून असतात. तर इथे सरपंचाबद्दल बोलले का तर बिलकुल बोललेले नाही, तर लक्षात ठेवायचं, ठीक आहे. ह्या कंपल्सरी त्यांनी केलेलं आहे. 73व्या घटनेनुसार काय असेल, 73व्या घटना दुरुस्तीनुसार कंपल्सरी तरतुदी ह्या असायला हव्या, ह्या राज्यांनी लागू करायला पाहिजेत. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य याबद्दल योग्य विधाने ओळखा. गैरवर्तणूक व अकार्यक्षमता पदावरून दूर करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे. तर विधान काय मित्रांनो, हे चुकीचं आहे. का चुकीचं असेल, गैरवर्तणूक व अकार्यक्षमता पदावरून दूर कोण करतात तर विभागीय आयुक्त. आता हे CEO जे आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे काय करत असतात, चौकशी करतात आणि ते एका महिन्याच्या आत अहवाल कोणाला देतात तर विभागीय आयुक्तांना. आणि विभागीय आयुक्त काय करतात तर त्यांना पदावरून दूर करतात. म्हणून पहिलं विधान काय चुकीचं आहे. CEO म्हणजे काय मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून दूर करत नाही, तर ते चौकशी करत असतात आणि अहवाल कोणाला देतात तर विभागीय आयुक्तांना. विभागीय आयुक्त त्यांना काय करतात पदावरून दूर करतात. त्यामुळे पहिलं विधान काय तर चुकीचं आहे. ते शासनाकडे, ते म्हणजे काय सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध अपील विभागीय आयुक्तांकडे करतात. तर हे विधान चुकीचं आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा यामध्ये रोलच नाही, फक्त ते काय करतात तर चौकशी करतात आणि अहवाल देतात. तर मग काय दोन्ही विधाने काय असेल तर चुकीची आहे. तर योग्य म्हटलेलं दोन्ही विधाने अयोग्य. आता बघा, जे आपले काय असेल मुख्य काय म्हणू आपण, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO काय करणार, चौकशी करणार आणि अहवाल कोणाला देणार, एका महिन्याच्या आतमध्ये ते अहवाल आपल्या विभागीय आयुक्तांना देणार. विभागीय आयुक्त यांना पदावरून दूर करणार. आता बघा, विभागीय आयुक्त विरुद्ध जर अपील करायची असेल तर हे कोणाकडे करणार, हे म्हणजे कोण, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य. तर हे राज्य शासनाकडे अपील करतात. किती दिवसाच्या आत अपील करावी लागेल, 15 दिवसाच्या आतमध्ये. आणि राज्य शासन काय करणार, एका महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट देणार. आणि यांचा रिझल्ट जो असतो तो काय असतो, बंधनकारक अंतिम रिझल्ट असतो, लक्षात ठेवायचं. यांचा जो निर्णय आहे तो बंधनकारक आहे, शेवटचा पर्याय. तर अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता बघा, आपण याच्या आधी काय बघितलं असेल, अविश्वास ठराव. याच्या आधी म्हणजे काय तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अविश्वास ठरावाबद्दल आपण डिटेल्स बघितलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि गैरवर्तणूक अकार्यक्षमता ही वेगळी प्रोसेस आहे आणि ती वेगळी प्रोसेस आहे. परत बघा, विभागीय आयुक्त काय तर 6 वर्षासाठी त्यांना काय करू शकतात तर उभं राहण्यास तो अपात्र असतो 6 वर्षापर्यंत. परत सरपंच, उपसरपंच असेल त्यांना जर पदावरून दूर केलेलं असेल तर परत त्याच कार्यकाळासाठी ते पदावर निवडून येण्यास अपात्र असतात, जो राहिलेला काळ असेल, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता बघा, ग्रामपंचायतकडून कर आकारणी, बंधनकारक कर. तर बंधनकारक कर काय असेल, इमारती, अकृषक जमिनी म्हणजे काय पडीत जमिनी म्हणतो आपण, यावरील कर बंधनकारक कर केलेले आहे. तर यावर कर आकारावाच लागेल, कोणाला, ग्रामपंचायतीला. सर्वसाधारण पाणीपट्टी असेल, त्यानंतर विशेष पाणीपट्टी, योजना व प्रकल्प यामधून मिळणारा लाभ हे काय असेल तर त्यावर काय करतात ते कर आकारतात. आता योजना आणि प्रकल्प हे कशावर असेल तर एखाद्याच्या जमिनी म्हणू आपण, त्यावर सुद्धा काय तर हे कर आकारत असतात, लक्षात ठेवायचं. परत बघा मित्रांनो, सरपंच समिती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. हे कुठे स्थापन केल्या जात असेल तर ही समिती आपल्याला पंचायत समितीमध्ये पाहायला मिळतात.
आता सरपंच समिती काय असेल तर आपल्याला पंचायत समिती या मध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्र जिल्हा परिषद व काय पंचायत समिती अधिनियम किंवा कायदा म्हणू आपण, कधीचा असेल 1961, आर्टिकल किती 77 मध्ये पाहायला मिळतात. 1975 पासून काय होत असेल तर सरपंच समितीची स्थापना करणे. आता सरपंच समितीची स्थापना करत असताना यामध्ये आपल्याला जे सचिव पाहायला मिळतात ते कोण असतात तर विभागीय सचिव कोण असेल तर विस्तार अधिकारी. परत आपल्याला यामध्ये काय पाहायला मिळेल तर जे विकास गट असेल, विकास गटामधून एक पंचमांश किंवा काय 15 जे जास्त असेल ते काय असतात सरपंच. आता वेगवेगळा विकास गट कशाला म्हणतात तर पंचायत समितीमध्ये विकास गट म्हणून त्यांना म्हटलं जातं. तर कमीत कमी काय एक पंचमांश किंवा काय 15 सदस्य या समितीमध्ये काय असायला हवे तर सदस्य असायला हवे. सरपंच वेगवेगळ्या गावातील असतात हे. परत बघा मित्रांनो, सचिव काय असेल, सचिव कोण असेल तर विस्तार अधिकारी असतात, लक्षात ठेवायचं. परत यांचे अध्यक्ष किंवा आपण काय म्हणू अध्यक्ष किंवा सभापती कोण असेल तर हे पंचायत समितीचे उपसभापती असतात. पदसिद्ध पंचायत समितीचे कोण उपसभापती अध्यक्ष असतात या समितीचे. आता हे कशासाठी असेल तर ही समिती ग्रामपंचायत रिलेटेड काही जर योजना असेल नियंत्रण आणि देखभाल करण्यासाठी सूचना देतात. कोणाला तर आपल्या पंचायत समितीला. म्हणजे एक प्रकारचं काय म्हणू आपण तर हे सूचना देत असतात. आता यामधील जे सदस्य आहे तर मित्रांनो सदस्य काय असतात तर एका वर्षासाठी. काय एका वर्षासाठी तर बघा इथे आपण काय बघितलेलं आहे एक पंचमांश किंवा 15 सरपंच. तर पंचायत समितीमध्ये खूप साऱ्या ग्रामपंचायत येतात. मग सर्वच ग्रामपंचायतीतील सदस्यांना काय मिळायला हवं प्रतिनिधित्व. म्हणून ही समिती स्थापन केलेली आहे. याला कोणती समिती म्हणतात तर सरपंच समिती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कोणी सांगितलं होतं तर LN बोगीरवार यांनी सांगितलेलं आहे. परत काय सांगितलं असेल PB पाटील समिती आपल्याला माहीतच आहे. यांनी काय म्हटलेलं आहे सरपंचाची निवड डायरेक्ट जनतेतून करा यांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे. बऱ्याच समितींनी काय केले असेल तर रिकमेंडेशन केलेलं आहे, लक्षात ठेवायचं. वसंतराव नाईक साहेबांची समिती आपल्याला सुद्धा माहिती आहे. कशासाठी असेल ही समिती तर लोकशाही विकेंद्रीकरण करण्यासाठी. बलवंतराय मेहता समिती स्थापन केल्यानंतर त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती समिती स्थापन केली असेल तर वसंतराव नाईक साहेबांची समिती स्थापन केलेली आहे. ठीक आहे, तर बऱ्यापैकी आपण काय केलेलं आहे एरिया बघितलेला आहे. परत बघा मित्रांनो, पंचायत राज मंत्री असावं कोणी सांगितले असेल तर अशोक मेहता समितींनी सांगितलेलं आहे. परत काय LM सिंघवी समिती यांनी काय सांगितलं असेल तर पंचायत राज संस्थांना काय द्या पंचायत राजना घटनात्मक दर्जा द्या म्हणून सांगितलेलं आहे. LM सिंघवी समिती. ठीक आहे, कधीची असेल तर 1986 मधली. तख्तमल जैन समिती म्हणतो आपण. यांनी काय सांगितलं असेल ग्रामसभा स्थापन करावी. कोणी सांगितलं असेल तर जैन समितीने 1966 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परत यांनी अशोक मेहता समितींनी आपल्याला माहीतच आहे द्विस्तरीय काय असावी पंचायत राज संस्था असावी. त्यानंतर 6 महिन्याच्या मध्ये जर एखादं पद खाली असेल तर 6 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या अशा प्रकारच्या रिकमेंडेशन कोणी केले असेल तर या समितींनी केलेले आहे. तर मित्रांनो बऱ्यापैकी काय म्हणू आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण डिटेल्स बघितलेला आहे. राहिलेला एरिया आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनलला काय करा लाईक आणि सबस्क्राईब करा. तसंच आपलं काय असेल तर टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे पॉलिटी बाय गोपाल सर म्हणून. तर त्यावर सुद्धा तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहणार. तर मित्रांनो जॉईन करा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.